नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्राला लावलेले गालबोट आहे. जातीवरून टीका करतानाच त्यांनी अवाच्य भाषेचा वापर केला आणि हे महाराष्ट्र आणि भाजप सहन करणार नाही, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण, असा प्रश्नही त्यांनी विचारला. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि संयमी नेता आहे. त्यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. मनोज जरांगे यांचा जीव वाचायला हवा आणि त्यांना सुरक्षा देण्याचे काम फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले व ते उच्च न्यायालयात टिकवले. बावनकुळे पुढे म्हणाले की मनोज जरांगे सागर बंगल्यावर जात आहे. यात फडणवीसांची काय चूक आहे? ज्यांनी 40 वर्ष मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आरक्षण घालविले, अशा शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावर जाऊन प्रश्न विचारायला हवा. फडणवीसांवर केलेले असे वक्तव्य मराठा समाजाला मान्य नाही आणि महाराष्ट्रातील जनतेला देखील मान्य नाही, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली. कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर. पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालं, EWSचं आरक्षण वेगळं आहे आणि मराठा समाजाला मोठा न्याय मिळाला, इतकं असूनही केवळ सागर बंगल्यावरचे फडणवीस या पद्धतीने टार्गेट केल्या जातात, जातीवरनं टार्गेट केल्या जातात. खरं तर आम्ही या बाबीचा निषेध करतो. मी दुपारपासून या महाराष्ट्राच्या सर्व पक्षीय नेतृत्वाचे, मला मराठा समाजाचे खूप नेत्याचे मला फोन आले. ही कृती आम्हाला पटण्यालायक नाही आहे, ही कृती काही योग्य नाही आहे. देवेंद्रजीच्या सारख्या संस्कारमय व्यक्तिमत्वावर, संयमी व्यक्तीबद्दल अशा पद्धतीचे आरोप, अशा पद्धतीची घाणेरडीची टीका, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य हे काही कोणाला मान्य नाही आहे आणि मराठा समाजही हे सहन करणार नाही. मराठा समाज संयमी आहेत. आम्ही बघितल्या, लाख मोर्चे निघाले, 1 लाख मराठा मोर्चे बघितले. कधी असा संयम सुटला नाही. आणि ज्या पद्धतीने हा संयम सोडण्यात आला, ज्या पद्धतीने देवेंद्रजीवर जीवे मारण्याचा आरोप लावण्यात आला, देवेंद्रजी हे कधीच त्या ठिकाणी करू शकत नाही. देवेंद्रजी असे नेते आहेत की जरांगेंना पहिल्या दिवशीपासून पोलीस प्रोटेक्शन देण्याचं, इतक्या मोठ्या मुंबईपर्यंत येतपर्यंत त्यांच्या जीवाचं रक्षण करणे, त्यांचं एक बाबीवर लक्ष देणे, त्यांना कुठली इजा होऊ नये, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही गालबोट लागू नये, हे देवेंद्रजींनी केलं आहे. आणि होय, पहिल्या लाठीचार्जमध्ये त्यांनी माफी मागितली, याचा अर्थ असा नाही आहे. शेवटी राज्याचा मंत्री म्हणून माफी मागावी लागतं म्हणून मागितली आहे. पण देवेंद्रजींनी पूर्ण वेळ जरांगेची काळजी घेतली आहे, जरांगेबद्दल पूर्ण सुरक्षा दिली आहे, जरांगेला मुंबईपर्यंत सुरक्षा दिली. आताही जरांगेला गृह खातं सुरक्षा देते आहे, जे गृहमंत्री देवेंद्रजी आहे. आणि त्याच्याबद्दल अशा पद्धतीने बोलणे, खरं तर मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या करता भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतला. पण मला या ठिकाणी वाईट वाटतं, 40 वर्ष ज्यांनी दिलं नाही त्यांच्याबद्दल एकही शब्द काढला नाही. पण जातीपातीच्या नावानं राजकारण करून त्यांच्या ब्राह्मण जातीवर आज टीका करण्यात आली, त्यांच्याबद्दल वाईट बोलण्यात आलं. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कधीच सहन करू शकत नाही. देवेंद्रजीच्या मागे या महाराष्ट्रातला कडेकोड बंदोबस्त असलेला भारतीय जनता पार्टीचा बूथवरचा, राज्यापर्यंतचा मोठे कार्यकर्ते उभे आहेत. शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असून कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रेसर व्हावा, अशी अपेक्षा राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित पोलीस एक्स्पो कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा अधिकारी विनय घोडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, कल्पना चौहान प्रामुख्याने उपस्थित होते. पोलीस एक आदर्श
नागरिक असून समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असते असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की पोलिसांप्रमाणेच कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी नागरिकांची देखील आहे. आदर्श गाव होण्यासाठी तसेच गाव पातळीवर किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्हे रोखण्यासाठी पोलीस पाटील हा महत्त्वाचा घटक आहे. समाज व पोलीस पाटील यांच्या समन्वयातून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्हा कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अग्रेसर व्हावा व इतरांनी या जिल्ह्याच्या प्रशासनाचा हेवा करावा, पोलीस विभागाचे कौतुक करावे असेही त्यांनी सांगितले. शंकरनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनाला साथ देण्यासाठी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत असून जे लहान पक्ष भाजपची साथ देण्यास उत्सुक आहे त्यांना सोबत घ्यावे असे मार्गदर्शन मी कार्यकर्त्यांना केले होते. या विधानाचा अपर्यास करून चुकीची बातमी प्रसिद्ध केली अशी खोळसाळ करणाऱ्या पत्रकाराला मी कायदेशीर नोटीस देणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. त्यांनी पुढे म्हटलं की केंद्रात भाजपचे बहुमत असताना NDAमध्ये 14 ते 19 पक्षांना सामावून घेत सन्मानाचे स्थान दिले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांना महत्त्वाची खाती दिली. बच्चू कडू यांना महाविकास आघाडीमध्ये जेव्हा सन्मान मिळाला नाही त्यापेक्षा जास्त सन्मान महायुती काळात मिळत आहे. आताही महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष असताना मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिले. भाजप सोबत असणाऱ्या लहान पक्षांना सांभाळणारी व सन्मान देणारी पार्टी आहे. पक्ष वाढवायची जबाबदारी माझ्यावर आहे. पक्षात भरपूर जागा असून जे मोदींच्या गॅरंटीवर विश्वास ठेवून पक्षात येतील त्यांना सर्वांना पक्षात प्रवेश देऊ. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, शरद पवार आणि काँग्रेसने नेहमीच लहान पक्ष संपविण्याचे काम केले. विरोधकांना विकासावर काहीच बोलता येत नाही, त्यामुळे सकाळी उठून ते नॅरेटिव्ह सेट करतात. पक्षांच्या नेत्यांनी विकासावर बोलावे असे आव्हानही बावनकुळे यांनी केले. कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर. माननीय अशोक चव्हाणजीचा आत्ताच राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याचा पक्षप्रवेश झाला आणि संपूर्ण राज्यभर उद्याही मोठ्या प्रमाणावर 27 तारखेला पक्षप्रवेश आहे. मी असं म्हणालो, प्रत्येक बूथवर प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर छोटे छोटे कार्यकर्ते मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता भाजपमध्ये यायला तयार आहे. आणि काही आपल्या ज्या महायुतीमधले घटक पक्षाचे छोटे छोटे पदाधिकारी आहेत त्यांचं सहकार्य घ्या, त्यांना सोबत घ्या आणि जे भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत ते पक्षामध्ये घ्या. कारण अनेक लोकांचे मला बूथवरनं मेसेज येतात की आम्हाला पक्षात यायचं आहे, पण आमचा पदाधिकारी न पोहोचल्यामुळं ते पक्षात येण्याकरता त्यांना विलंब होतो. आणि म्हणून मी जाहीर आवाहन केलं की भाजपमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला पक्षामध्ये घ्या. ज्यांना ज्यांना यायची इच्छा असेल, मी हेही सांगितलं, तुम्ही हा विचार करू नका, हा आल्यामुळे माझ्या पदाचं काय होईल, तो आल्यामुळं माझ्या पदाचं काय होईल, माझ्या पदाला धोका होईल का. मी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं, तुम्ही नवीन कार्यकर्त्याला संधी द्या, जुन्याचा सन्मान करा आणि येणाऱ्या कार्यकर्त्याचा मोदीजीच्या संकल्पाला साथ देण्याकरता कार्यकर्ता येतो आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक येतात, त्यांचा सन्मान करा असं बोललेलो आहे. बातमी चुकीची लावून त्यावर विरोधकाचे बाईट घेऊन या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक प्रतिमा खराब करण्याचं काम करतायत. भारतीय जनता पार्टी छोट्या पक्षाचा नेहमीच सन्मान केलेला आहे. अटलजींनी इतक्या पक्षाचं सरकार चालवलं, मोदीजींनी NDAचं बहुमत असूनही सर्व घटक पक्षांना सरकारमध्ये सामावून घेतलं. देवेंद्र फडणवीसजींनी मागच्या 14 ते 19मध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार असताना आमच्याकडे बहुमत असताना छोट्या पक्षालाही मोठं स्थान दिलं. महादेवराव जानकर सारखा नेता त्या ठिकाणी मंत्री झाले, सदाभाऊ खोत मंत्री झाले. त्यामुळं भारतीय जनता पार्टी ही छोट्या पक्षाला सांभाळणारी पार्टी आहे. ही पार्टी काँग्रेससारखी नाही आहे. या पार्टीमध्ये छोट्या पक्षाला सन्मान आहे आणि भारतीय जनता पक्ष वाढवणे, भारतीय जनता पक्षाची उंची वाढवणे ही माझी जबाबदारी आहे. जेवढे लोक भाजपमध्ये येतील त्या सर्वांना भाजप स्थान देईल. पक्षामध्ये खूप स्पेस आहे
आणि मोदीजींच्या संकल्पाला, मोदीजींच्या गॅरंटीला जे जे लोक मान्य करतील त्यांनी सर्वांनी पक्षात यावं असं आव्हान मी करतो आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या पत्रकारांनी खोटी बातमी छापली आहे त्या पत्रकारांना मी व्यक्तिगत नोटीस देणार आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील किमान 554 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि 1500 रोड ओव्हरब्रिज आणि अंडरपासचा शिलान्यास 26 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी नागपूर मंडळातील 36 जागी विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. या आयोजनात सकाळी 11:15ला आयुबी 110 सोनुर्ली वाठोडाचे उद्घाटन देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होऊन या आयोजनात प्रामुख्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला विविध योजनेच्या माध्यमातून गरिबीच्या दारिद्र्यातून काढण्याचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी व्यक्त केली. कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह सनी बोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर. 45च्या वर योजना मी काल अभ्यास करत होतो. 45च्या वर केंद्रातनं गरीब कल्याणाच्या महिलांच्या उत्थानाच्या, महिलांना रक्षण करणाऱ्या अशा विविध बाबी विचारात घेतल्या. तर 45च्या वर योजना मोदीजींनी मागच्या 10 वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या, देशाच्या जनतेला गरिबीतून वर आणण्याकरता, त्यांना गरिबीच्या बाहेर निघण्याकरता 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर आणण्याच्या योजना मोदीजींनी केल्या. 3 कोटी लखपती दीदी करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी मोदीजींनी केला. एकडे गरिबाचं कल्याण, दुसरीकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. आज बघा संपूर्ण देशभर रेल्वेचं आणि रोडचं जाळं विणलं जाते आहे. आपण नागपुरात विचार केला तर नितीन गडकरींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात, देशामध्ये मोदीजींच्या सरकारने ज्या पद्धतीने रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर केलं, ज्या पद्धतीने मोदींच्या नेतृत्वामध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या, संपूर्ण रेल्वे स्टेशनचं जाळं निर्माण करण्याचं काम सुरू झालं. आणि आज जर विचार केला तर अमृत भारत स्टेशनमध्ये 1309 स्टेशनचा विकास आज होतो आहे. महाराष्ट्रामध्ये 123 स्थानकाचा पुनर्विकास त्या ठिकाणी केला जातो आहे. उत्तर प्रदेशमध्ये 149 स्थानकाचा विकास केला जातो आहे. आणि या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात 56 स्थानकाचा, 175 आरोबीचा 2274 कोटी खर्च करून हा या ठिकाणी खऱ्या अर्थाने या संपूर्ण रेल्वे स्टेशनचा विकास होतो आहे. महाराष्ट्राला 15,554 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले. महाराष्ट्राला 15,554 कोटी रुपये रेल्वेच्या विकासाकरता दिले आहे, रेल्वे स्टेशनच्या विकासाकरता. या ठिकाणी फुटओव्हर ब्रिज बनणार आहे. समोर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपलं जर एक्सलेटर लागणार आहे. समोरचं संपूर्ण सुविधायुक्त स्टेशन या ठिकाणी होणार आहे. आणि हे करत असताना 2 आरयूबी होणार आहे 2 ठिकाणी. या 2 आरयूबी सुद्धा कामठीमध्ये होणार आहे. त्यामुळं कामठीच्या रेल्वे स्टेशनच्या अनेक वर्षाची प्रतीक्षा जी होती ती प्रतीक्षा या ठिकाणी संपते आहे. आणि म्हणून खरं तर आज जे 221 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्पॉटवर वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे स्टेशनचा विकास होणार आहे ते या ठिकाणी आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे. नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये नागपूरचं रेल्वे स्टेशन आता नितीनजी त्या ठिकाणी आहे. मग अजनीचं रेल्वे स्टेशन आहे, कामठीचं आहे, काटोलचं आहे, नरखेडचं आहे, गोधनीचं आहे. आज 6 ठिकाणी हा असा कार्यक्रम होतो आहे ज्या ठिकाणी कामठीला मी आलो आहे. आपले विविध पदाधिकारी त्या कार्यक्रमामध्ये आहे. नागपूरला सुद्धा नितीनजी नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर आहे. सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यात देखील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात आभासी पद्धतीने 500 प्रकल्पांची सुरुवात केली. जिल्ह्यातील मूल तालुक्यातील बालाघाट रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन देखील या मालिकेत पार पडले. या विशेष कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घेतला असून आगामी काळात रेल्वे क्रॉसिंगवर होणाऱ्या अडचणींपासून सुटका होणार असल्याचा आनंद देखील त्यांनी त्यावेळी व्यक्त केला. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. नमस्कार. भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनात
भारत देशामधील विविध ठिकाणी रेल्वेचे विकास कामाचे लोकार्पण झालं. महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक तथा मत्स्य व्यवसाय मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात देखील चंद्रपूर जिल्ह्यात विविध रेल्वेचे विकासाची कामे होत आहेत. मूलजवळील बेलगाटा येथे रेल्वेच्या ओव्हरब्रिजचं देखील, पुलाचं देखील या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आणि विशेषतः मूल तालुक्यातील लोकांना याची खरी गरज आहे त्या ओव्हरब्रिजची इथं आज भूमिपूजन झालं. येत्या काही दिवसात पूल तयार होईल आणि लोकांना त्याची मदतच होणार आहे. संपूर्ण देशात विकासाची कामे होत असताना पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी रेल्वेचा विषय मुद्दाम समोर ठेवून रेल्वेच्या माध्यमातून देशाचा विकास करण्याचं, कायाकल्प करण्याचा जो संकल्प हाती घेतला आहे त्या संकल्पाला भारतीय जनता पार्टीतर्फे मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि जनतेला या निमित्ताने होणाऱ्या सुविधा ज्या मिळत आहेत त्यामुळे लोक या निमित्ताने पुढे जे काही त्रास होणार आहे तो कमी होईल. या निमित्ताने म्हणूनच संपूर्ण देशवासियांतर्फे मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे विशेष अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. गट प्रवर्तक तसेच आशा वर्कर महिलांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या विजयगड बंगल्यासमोर आंदोलन सुरू केले आहे. तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना आशा सेविकांना 7,000 तर गट प्रवर्तकांना 10,000 रुपये मानधन वाढीचा जो आश्वासन दिले होते, तसेच 2,000 रुपये भाऊबीज देण्याचे जे आश्वासन दिले होते त्यांची पूर्तता करावी, त्या संदर्भातला GR काढावा आणि अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले. वारंवार सरकार मानधन वाढीचे आश्वासन देत असते, मात्र त्यानंतरही त्या संदर्भात GR काढला जात नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांची भेट घेतल्यानंतरही मानधन वाढीच्या जाहीर केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. म्हणून आज नाराजी खातीर अर्थ विभाग सांभाळणाऱ्या अजित पवार यांच्या नागपुरातील शासकीय निवासस्थानासमोर आम्ही आंदोलन करीत असल्याची भावना आंदोलन करणाऱ्या गटप्रवर्तक आणि आशा सेविका यांनी दिली. कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह सनी भोंगाडे, शंकरनाथ न्यूज, नागपूर. माझं हेच म्हणणं आहे की जसं अजित पवार दादा म्हणाले की आशांची ओळख त्यांना पटली असं मला वाटते. अजितदादांना जशी आशांची ओळख पटली तसे ते म्हणाले की आम्हाला आशांनी जे काही मागितलेलं आहे तर ते आम्हाला काहीच माहीत नाही. म्हणजे त्या दादा म्हणजे मंत्री जे असतात तर त्यांना म्हणजे जे आरोग्यमंत्री जे आश्वासन देतात ते सुद्धा मंत्र्यांना माहीत राहत नाही. हे काही बरोबर बात नाही आहे. म्हणजे हे बरोबर नाही आहे. त्यांना माहीत असतं. हां, त्यांनी आश्वासन दिलं होतं आपल्याला. तानाजी सावंतनी 1 तारखेला 1/11 त्यांनी हे आश्वासन दिलं की आशा वर्करला 7,000 रुपये मानधन वाढ व गटप्रवर्तकांना 10,000 रुपये मानधन वाढ व 2,000 रुपये भाऊबीज ही त्यांनी आवाहन केलं होतं आणि लेखी सुद्धा आमच्या कृती समितीला दिलं होतं. ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या बातमीची पोस्ट त्यांच्या मुलीने शेअर केली. चिठ्ठी आई है या गाण्याने देश विदेशातील भारतीयांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या प्रसिद्ध. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. नमस्कार. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 86 05 24 50 80. लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7.